सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण वित्तीय व्यवस्थापन फिनान्शियल मॅनेजमेंट युनिट नंबर 4 याच्यावर चर्चा करणार आहोत. या युनिटमध्ये वित्तीय व्यवस्थापनाची संकल्पना, वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे, वित्तीय व्यवस्थापनाची किंवा भांडवली व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक आणि भांडवली व्यवस्थापनातील महत्त्व आणि निर्णायक घटक याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर भांडवल उभारणीचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, सोर्सेस ऑफ फायनान्स कोणते आहेत, याच्याविषयक या प्रकरणामध्ये आपण चर्चा करणार आहोत. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय असो, तो सूक्ष्म असो, लघु, मध्यम किंवा मोठा असो, पैशाशिवाय व्यवसाय हा अस्तित्वामध्ये येऊ शकत नाही, तो टिकू शकत नाही, तो वाढू शकत नाही. म्हणून पैशाला फायनान्स इज अ लाईफ ब्लड ऑफ बिझनेस असं म्हटलेलं आहे. उपक्रमामध्ये पैशाची गुंतवणूक करून नफा मिळवण्यासाठी, नफा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. उपक्रमामध्ये उत्पादन व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, त्याचबरोबर मनुष्यबळ व्यवस्थापन केले जाते. या व्यवस्थापना इतकंच वित्त व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. वित्त व्यवस्थापन जितकं कार्यक्षम आणि प्रभावी असेल तर तितक्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये पैशाची निर्मितीही होऊ शकते. व्यवसायाचा वित्तपुरवठा म्हणजे व्यवसायातील भांडवलाचे नियोजन, संघटन आणि नियंत्रण करणे होय. वित्त व्यवस्थापन म्हणजे भांडवल उभारणीचे मार्ग आणि त्याचा वापर करण्यासाठी व्यवसायाच्या व्यवस्थापनाने केलेल्या सर्व प्रयत्नांचा समावेश होतो. वित्तीय व्यवस्थापनाचा संबंध हा आर्थिक साधनांचा कार्यक्षम वापर व भांडवलाचे योग्य व्यवस्थापन याच्याशी आहे. भांडवल उभारणीचा मार्ग, भांडवल उभारणीचा खर्च, उभारलेल्या भांडवलातील धोका, भांडवलाचा उपयोग आणि भांडवलाचे नियंत्रण यामध्ये योग्य तो समन्वय साधून भांडवलाचा पर्याप्त वापर करणे. कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता असते. असे एकूण किती भांडवल लागणार आहे, भांडवल उभारणीचे मार्ग कोणते आहेत, भांडवल उभारण्यासाठी किती खर्च येणार आहे, भांडवलाचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केला जाऊ शकतो, भांडवलावरती योग्य नियंत्रण ठेवणं. तर अशा अनेक घटकामध्ये योग्य समन्वय साधून भांडवलाचा जास्तीत जास्त उपयोग करणं आणि अधिकाधिक परतावा मिळवणं, याला वित्त व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. व्याख्या: वित्तीय व्यवस्थापन म्हणजे आर्थिक क्रियांचे नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण करणे होय. जसे भांडवल मिळवणे व त्याचा उपक्रमासाठी उपयोग करणे, अर्थात सामान्य व्यवस्थापन तत्वांचा उपक्रमातील वित्तीय संसाधनांसंबंधी उपयोग करणे. वित्तीय व्यवस्थापन म्हणजे व्यवसायामध्ये ज्या काय आर्थिक क्रिया घडतात त्या आर्थिक क्रियांचं नियोजन करणं, संघटन करणं, त्यांना दिशा देणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे होय. जसं भांडवल मिळवणं आणि त्या भांडवलाचा उपक्रमासाठी उपयोग करणं. व्यवस्थापनाच्या सामान्य तत्वांचा उपयोग हा पैशासंबंधी किंवा वित्तीय संसाधनांसंबंधी करणं म्हणजे वित्तीय व्यवस्थापन. वित्तीय व्यवस्थापनाचे उद्देश: 1. रोख मालमत्तेची देखभाल म्हणजे व्यवसाय संस्थेची देण्यांची परतफेड करण्यासाठी पुरेशा प्रमाणात रोख रक्कम ठेवणे. व्यवसायामध्ये शॉर्ट टर्म देणी असतात,
तर ती देणी वेळेवर देण्यासाठी व्यवसायामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये रोख मालमत्ता किंवा रोख रक्कम शिल्लक ठेवणे अत्यंत महत्वाचे. तर अशा देण्याची मोजमाप करून पुरेशा प्रमाणामध्ये कॅश ठेवणं. नंबर 2, कोणत्याही व्यवसाय संस्थेचे अनेक उद्दिष्टांपैकी नफा मिळवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट असते. म्हणून वित्तीय व्यवस्थापन करताना नफा मिळवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट लक्षात घेतले पाहिजे. उपक्रमातील पैशाचं व्यवस्थापन करत असतेवेळी उपक्रमाला नफा मिळवायचा असतो. हा नफा मिळवण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन हे करावयाचं असतं. वित्तीय व्यवस्थापनातून हा उद्देश साध्य झाला पाहिजे, नफा हा मिळाला पाहिजे. नंबर 3, भागधारकांना त्यांच्या पैशाचा योग्य मोबदला मिळेल याची खात्री दे. व्यवसायामध्ये भागधारक नफा मिळवण्याच्या उद्देशाने अर्थात डिव्हिडंड मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करत असतात. अशा भागधारकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं. मिळालेल्या नफ्यातून शेअर होल्डरांना डिव्हिडंड देणं, सतत डिव्हिडंड देत जाणं, डिव्हिडंड देता येईल याची खात्री करणं. नंबर 4, व्यवसायाचा विस्तार व वाढीसाठी राखीव निधी निर्माण करणं. भविष्यामध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी निधीची आवश्यकता असते. तर असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी नफ्यामधील काही भाग हा राखीव निधीकडे वर्ग करण्यात येत असतो. तर असा निधी निर्माण करणं की जेणेकरून भविष्यामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची जी आवश्यकता आहे ती भांडवलाची आवश्यकता राखीव निधीमधून पूर्ण करता येते. नंबर 5, भांडवलाचा कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे वापर करून व्यवसाय चालवण्याची कार्यक्षमता वाढवणे. भांडवलाच्या कार्यक्षम उपयोगावरती व्यवसायाची कार्यक्षमता ही अवलंबून आहे. उपक्रमामध्ये असणाऱ्या भांडवलाचा कार्यक्षम आणि प्रभावी उपयोग करणं की जेणेकरून व्यवसायाची कार्यक्षमता वाढेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ फक्त याच्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढू शकते. तर भांडवलाचा कार्यक्षम उपयोग यामुळे सुद्धा व्यवसायाची कार्यक्षमता वाढीस लागत असते. नंबर 6, व्यवसायाला आर्थिक शिस्त लावणे. उपक्रमामध्ये अनेक क्रिया कराव्या लागतात. उदाहरणार्थ कच्चा माल खरेदी करणं, पक्का माल विकणं, कामगारांना पगार देणं, स्थिर देणी देणं यासारख्या अनेक घटकांवरती होणाऱ्या खर्चाचा योग्य हिशेब ठेवणं, टॅली करणं, तर यासारख्या गोष्टी व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. अर्थात व्यवसायातील अनेक घटकांच्या बाबतीत शिस्त असणं आवश्यक आहे. तर यासारख्या महत्त्वाच्या उद्देशासाठी वित्तीय व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व कॉलिन्स ब्रुक यांनी म्हटले आहे की खराब उत्पादन व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापन घडल्यास व्यवसायाला 100 रुपयाचे नुकसान होते. मात्र खराब वित्तीय व्यवस्थापन असल्यास व्यवसायाला हजारो रुपयांचं नुकसान होऊ शकते. वित्तीय व्यवस्थापक हा अनेक घटकांसंबंधी निर्णय घेत असतो. विशेष करून वित्तीय व्यवस्थापकांमार्फत घेतले जाणारे मोठे निर्णय हे व्यवसायावरती जास्त परिणाम करणारे असतात. उदाहरणार्थ व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जमीन खरेदी केल्यास, यंत्रसामुग्री खरेदी केल्यास व्यवसायामध्ये असणाऱ्या रोख रकमेचं प्रमाण कमी होते. कर्ज काढण्याची क्षमता, लाभांश देण्याची क्षमता याच्यावरती परिणाम हा घडतो. कोणत्याही व्यापारी संस्थेला
किंवा कोणत्याही उत्पादन संस्थेला चांगल्या वित्तीय व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. उपक्रमासाठी स्थिर व खेळते भांडवल याची आवश्यकता किती आहे, त्याची योग्य गुंतवणूक करणं, त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवणं, यासाठी वित्तीय व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. व्यवसायातील वित्तीय व्यवस्थापक व्यवसायाच्या भांडवलाची गरज निश्चित करत असतो. व्यवसायाचा वित्तीय व्यवस्थापक व्यवसायाच्या भांडवलाची गरज ठरवत असतो. व्यवसायासाठी अल्पमुदतीचं भांडवल किती लागणार आहे, व्यवसायासाठी दीर्घमुदतीचं भांडवल किती लागणार आहे आणि एकूण भांडवलाची गरज किती आहे, ही गोष्ट वित्तीय व्यवस्थापक ठरवत असतो. व्यवसायातील वित्तीय व्यवस्थापक अनेक घटकांचं मूल्यमापन करत असतो. व्यवसायासाठी किती भांडवलाची गरज आहे, भांडवल उभारणीचे मार्ग कोणते आहेत, प्रत्येक पर्यायासाठी किती खर्च करावा लागेल, व्यवसायामध्ये सामान्य भागापासून किती भांडवल उभं केलेलं आहे, कर्जावर रक्कम किती घेतलेली आहे, सामान्य भाग आणि कर्ज याचं प्रमाण किती आहे, एकूण भांडवलाशी कर्जाचं प्रमाण किती आहे, यासारख्या गोष्टी वित्तीय व्यवस्थापकामार्फत अभ्यासल्या जातात. त्याचबरोबर वित्तीय व्यवस्थापक आपल्या व्यवसायाच्या आर्थिक कामगिरीची तुलना स्पर्धक व्यवसायाच्या आर्थिक कामगिरीशी करत असतो. ही तुलना नफ्याच्या बाबतीत, राखीव निधीच्या बाबतीत, दिलेल्या डिव्हिडंडच्या बाबतीत, रोखतेच्या बाबतीत केली जाते. भविष्यामध्ये व्यवसाय संस्थेचे कामकाज कसं असेल, भविष्यामध्ये व्यवसाय संस्थेची दिशा काय असेल, तर ही गोष्ट वित्तीय व्यवस्थापनावरती अवलंबून असते. त्यामुळे प्रभावी आणि कार्यक्षम वित्तीय व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवसाय करत असतेवेळी अनेक प्रकारची देणी ही द्यावयाची असतात. अल्पमुदतीची देणी आणि दीर्घमुदतीची देणी अशा दोन प्रकारच्या देण्यांचा समावेश होतो. व्यवसाय करण्यासाठी दीर्घमुदतीचं कर्ज घेतले असल्यास प्रति महिन्याला मुद्दल आणि व्याज ही गोष्ट व्यवसायाला द्यावी लागते. सावकाराकडून कर्ज घेतला असल्यास सावकाराला परतफेड करावी लागते. भागधारकांना डिव्हिडंड द्यावा लागतो. तर अशा अनेक घटकांचा विचार वित्तीय व्यवस्थापनामध्ये केला जातो. व्यवसायाला मिळालेले उत्पन्न, त्या उत्पन्नाचे नियोजन, भांडवलाचे योग्य वाटप, झालेल्या खर्चाचे मोजमाप, मालसाठ्याचे नियंत्रण, ग्राहकांकडून होणारी वसुली, हे ठरवण्यासाठी वित्तीय व्यवस्थापनाची मदत होत असते. यामुळे भांडवलाचे आदान प्रदान योग्य प्रमाणामध्ये करण्यास किंवा राहण्यास मदत होते.